राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाला देखील वेग आला आहे. आता या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे 2 नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातील एक प्रवेश उद्या म्हणजे मंगळवारी होणार आहे, तर दुसरा पक्षप्रवेश हा 1 ऑगस्ट नंतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला जालन्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरटाल यांनी पाथरीचे माजी आमदार सुरेश वरडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश हे उद्या मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत, तर कैलास गोरटाल यांचा 1 तारखेनंतर भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते. कैलास गोरटाल यांच्यासोबत काही नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार आहेत. गोरटाल यांच्या या पक्षप्रवेशावेळी भाजप नेते अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये गोरटाल भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुरेश हे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत, तर कैलास यांचा भाजपात होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलेला आहे. ते 1 तारखेनंतर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेश यांनी दिलेली आहे. उद्या सुरेश वडपूर यांचा प्रवेश होणार असल्याचीही यावेळी गोरटाल यांनी सांगितलं आहे. दरम्यान माझ्या पक्षप्रवेश सोहळ्याला अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अतुल सावे उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी गोरटाल यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.